अशी सुनबाई प्रत्येक घरात असेल तर नक्की ऐका. दिनेश, अरे लोक म्हणतील सासू सुनेपेक्षा जास्त मॉडर्न दिसते. दिनेश, तिला मॉडर्न ड्रेस आणून दे. दिनेश, योग्य पद्धतीने जगायला शिकायचे. ती या घरात असं राहू शकणार नाही. रजनीताईने तिच्याकडे तिरस्कारानं पाहिलं आणि चेहरा वाकडा केला. आई, पार्वती खूप छान दिसते लाल अनारकली सूटमध्ये, आणि तिचे ते लांब केस खूप सुंदर दिसतात. ती अगदी छान दिसते. तिच्या या सौंदर्याने, तिच्या या साधेपणाने मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो, आणि आता ते बदलणं बरोबर नाही. माझी बायको ही इतरांपेक्षा वेगळी आहे, आणि तिला पार्टीत घेऊन जायला मला अजिबात लाज वाटत नाही. रजनीताई त्यांचा मुलगा दिनेश याचं उत्तर ऐकून गप्प बसल्या. अरे, तिने काय घातले? तू पण ना, तुझी बायको म्हणून काय बाई आणलीस देव जाणे. ही पार्टी आहे आणि पार्वती तिथे असं कसं जाईल? मला फार लाज वाटेल. पतीने पत्नीच्या वतीने जे बोललं ते ऐकलं की दुसरा कोणालाही तिच्याबद्दल बोलण्याची हिंमत होत नव्हती. रजनीताई संपूर्ण रस्ता शांत बसल्या. मनात विचार करत होत्या, त्याने माझं ऐकलं नाही आणि या अशिक्षित मुलीशी लग्न केलं. जर त्याने मेहताजींची मुलगी अंजलीशी लग्न केलं असतं तर ती आपल्याबरोबर राहण्यासाठी पात्र ठरली असती. मला तिच्यासोबत जायला अजिबात लाज वाटत नाही. असं वाटत होतं आज दिनेशने माझं ऐकलं नाही, पण माझ्या लहान मुलासाठी म्हणजे संदीपसाठी मी अंजलीसारखी कोणीतरी सुंदर परी आणेन. अरे, अंजलीसारखी का? मी तर अंजलीच आणेन. घर छान आहे आणि अंजलीही श्रीमंत आहे. मला ती खूप आवडते. मनात आनंदच होता, आणि ती पार्वतीसोबत थोडंसंही बोलली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार पार्वती ही साडीमध्ये मोठी बाईसारखी दिसत होती. सगळे पार्टीत पोहोचले. दिनेश पार्वतीचा हात धरून आत गेला आणि पार्वतीला पाहून सगळे वा म्हणत होते. सगळे नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देत होते. दिनेशने व्यवसायात मोठं यश मिळवलं होतं, म्हणून रजनीताईंनी ही पार्टी घेतली होती. ती स्वतः महागडं गाऊन घालून आली होती, त्यामुळे तिची सून तिला साधी वाटत होती. पार्टीत पार्वतीच्या सूट आणि तिच्या ड्रेसची खूप प्रशंसा होत होती, तेव्हा रजनीताईंना ते सहन झालं नाही. थोड्या वेळाने अंजली तिच्या वडिलांसोबत आधुनिक पोशाखात आली. रजनीताईंनी त्यांची ओळख करून दिली आणि अंजली म्हणजे संदीपचा साखरपुडा जाहीर केला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडात गुंजलं. घरी येता संदीप म्हणाला, आई, अचानक माझा साखरपुडा अंजलीशी का करत आहेस? आधी आपण दोघं एकमेकांना ओळखून घेऊ. आम्ही फक्त व्यवसायाबद्दल बोलतोय, कुटुंब आणि नातेसंबंधाबद्दल कधीच बोललो नाही. हे ऐकून रजनीताईने मला चूप ठेवलं. मला दिनेशच्या बायकोसारखी अशिक्षित मुलगी घरी आणायची नाही आहे. मला माझ्यासारखीच माझ्याच दर्जाची सून हवी आहे, जी माझ्यासोबत किटी पार्टीत आणि बाहेर उठू बसू शकेल. संदीप त्याच्या आईच्या शब्दांना विरोध करू शकला नाही आणि त्याचा साखरपुडा ठरला. रजनीताई अंजलीला तिची सून म्हणून पाहून खूप उत्सुक होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर रजनीताई ओरडल्या, तुला काही समजत नाही का? आम्ही नाश्त्यात ब्रेड आणि बटर खातो, आणि तू तुपाने भरलेले पराठे आणि बटाट्याची भाजी बनवलीस. दिनेश त्याला हातही लावणार नाही. इतकं तूप आपल्याला हानी करेल असं म्हणत पार्वती गप्प बसली. मग दिनेश आतून येतो आणि म्हणतो, आई, मी पार्वतीला पराठे करायला सांगितले. मला रोज ब्रेड बटर खाऊन कंटाळा आला आहे. तुला ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे वेळ मिळत नाही. म्हणून मी पार्वतीला सांगितलं की मला हे खायचं आहे, म्हणून तिने ते बनवले. तू पण ब्रेड बटर खाऊ शकतेस, ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. रजनीताई काहीच बोलल्या नाही. त्यांनाही पराठे खायला खूप आवडतात. पण प्रत्येक वेळी पार्वतीचा तोडगाव काढत असत आणि तिला त्रास देण्यात त्यांना खूप मजा येत असे. दिनेश हा एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा होता आणि त्याची आई रजनी ही कपड्याच्या व्यवसायात त्यांच्यासोबत काम करत होती.
दिनेशच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सगळा ताण हा रजनीवर आला. तिने स्वयंपाकघर आणि घरची काळजी सोडून फक्त व्यवसायावर लक्ष दिलं, कारण दोन्ही मुलं लहान होती आणि तिला त्यांना हुशार करून वाढवायचं होतं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत देखील करायची होती आणि व्यवसाय करताना त्यांच्यातही खूप बदल झाले होते. त्यांचं जीवनशैली आणि विचारसरणी आता बदलली. दिनेश आणि संदीपने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि घरच्या व्यवसायात कामाला लागले. त्यांच्या मेहनतीमुळे व्यवसाय चांगला चालू लागला. आता रजनीताईला दिनेशच्या लग्नाची काळजी वाटू लागली. त्यांनी अनेक ठिकाणच्या मुली पाहिल्या, पण कुणीही आवडली नाही. मग त्यांनी दिनेशसाठी अंजलीला लग्नाचा प्रस्ताव पाठवायचं ठरवलं. एके दिवशी सकाळी त्यांना दिनेश मंदिरातून येताना दिसला. पार्वतीही त्यांच्यासोबत होती, गळ्यात हार घातलेली. आई, मी माझ्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत मंदिरात लग्न केलं आहे. जर मी तुला सांगितलं असतं तर तू कधीच मान्य केलं नसतं. मला वाटलं होतं की जर मी लग्न केलं तर तू मला नकार देऊ शकणार नाहीस. रजनीताईंना खूप वाईट वाटत होतं. त्या असं विचार करत होत्या की जर अंजली आणि दिनेशचं लग्न झालं असतं तर त्यांना व्यवसायात फायदा होईल आणि अंजली ही एक वेगळी हट्ट्याळ अशी मुलगी होती, त्यामुळे त्यांना एक खूप हुंडा देखील मिळेल. पार्वती घरी आली, पण रजनीताई नेहमीच तिच्यावर नाराज असायच्या. रजनीताई स्वतः व्यवसायात खूप व्यस्त होत्या, त्यामुळे घर आणि स्वयंपाकघराचा सर्व काम नोकरच सांभाळत होते. पण आता पार्वती आली होती आणि सगळं सांभाळत होती. दिनेश आणि पार्वती यांचं खूप चांगलं नातं होतं, जमलं होतं. पण रजनीताईंनी अजूनही पार्वतीला मनापासून सून म्हणून स्वीकारलं नव्हतं. रजनीताई अंजली आणि संदीपच्या लग्नाची तयारी जोरात करत होत्या आणि शेवटी त्यांच्या पसंतीची सून घरी येणार होती आणि त्याबरोबरच हुंडाही मिळणार होता. अंजलीने खूप हुंडा आणि महागडे कपडे, दागिने आणले होते. लग्नानंतर रजनीताईंनी त्यांच्या ऑफिसमध्ये पार्टी दिली होती, पण अंजलीचा छोटा ड्रेस पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. अंजली, तू हनीमूनला जात नाहीस का? ऑफिसमध्ये बरेच मोठे लोक असतील. ही तुझी लग्नाची पार्टी आहे. तू थोडा लांब ड्रेस का नाही घालत? तू थोडा लांब ड्रेस घालायला हवा होतास. हे ऐकून अंजली म्हणाली, सासूबाई, तुम्ही पण गाऊन घातली आहे ना? जर मीही ते घातले असते तर सासूसून यांच्यात काहीच फरक राहिला नसता. मग मी या ड्रेसमध्ये आरामात आहे. तुम्हाला काय त्रास होतोय? रजनीताईंनी गप्प बसणंच बरं समजलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली 9 वाजेपर्यंत उठली नाही आणि संदीपला ऑफिसला जायची वेळ झाली. पार्वतीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, पण अंजली उठली नाही. रजनीताईने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती रागानेच म्हणाली, आई, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? माझ्या वडिलांनी मला खूप पैसे दिले आहेत. नोकर ठेवा, पण मला त्रास देऊ नका. आणि तिने दार बंद केलं. तेवढ्यातच पार्वतीने तिच्या दिराला म्हणजे संदीपला जेवण बनवून पाठवलं आणि म्हणाली, बाहेरचं अन्न खाऊ नका, नाहीतर ते तुमचं नुकसान करेल. ऑफिसला गेल्यावर रजनीताईंनी जेवणाचा डब्बा उघडला आणि पाहिलं की तिथे डाळ, चपाती, सुक्या भाज्या, सलाड, भात सगळं काही होतं. घरचं बनवलेलं अन्न आणि तेही त्यांच्या सुनेनं शिजवलं होतं. जेवण खाल्ल्यावर त्यांचं मन तृप्त झालं. आता त्यांना दिनेशच्या निवडीचा अभिमान वाटू लागला. पण त्यांनी दिनेश आणि पार्वतीला कधीच सांगितलं नाही की तिला पार्वती आवडू लागली आहे. पार्वती घरातल्या सगळ्यांचीच काळजी घेत असायची. अंजली कधीच तिच्या खोलीतून बाहेर पडायची नाही, पण तरीही ती तिच्या भावाला संदीपला खूप काळजी घेत असायची. एक दिवस फोन आला की पार्वतीचे वडील आजारी आहेत, म्हणून ती तिच्या आईच्या घरी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली. आणि दरम्यान रजनीताईंना अपघात झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेला अंजलीने सगळ्यांना ब्रेड आणि बटर दिलं आणि रजनीताईंना वाटलं की मी पार्वतीची कदर करत नाही, म्हणून अंजली ही माझी कदर करत नाही. गेल्या 2 दिवसापासून बाहेरूनच जेवण आणलं जात होतं. त्यांची जवळजवळ सगळ्यांना सवय गेली होती.
पार्वती फार प्रेमाने सगळ्यांसाठी जेवण बनवायची. रजनीताईंना दुपारचे औषध घ्यायचं होतं. त्यांनी अंजलीला बोलावलं. अंजलीने नर्सला सांगितलं, मी TV पाहत आहे, आज जा आणि त्या म्हातारीची काळजी घे. हे ऐकून रजनीताईंना खूप वाईट वाटलं. अंजली त्यांच्या खोलीत येईना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती संदीपसोबत तिच्या माहेरी गेली, जेणेकरून तिला तिच्या सासूची सेवा करावी लागणार नाही. रजनीताईंचा अपघात झाल्याची बातमी ऐकून पार्वती अस्वस्थ झाली आणि ती तिच्या सासरच्या घरी परत आली. दिनेशने म्हणाले, तू तुझ्या वडिलांना सोडून माझ्या आईची सेवा करायला आलीस का? पार्वती म्हणाली, हो दिनेश, बाबा आता ते ठीक आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी माझ्या 3 बहिणी आणि आई देखील आहे. पण इथे आई एकटी आहे. तुम्ही दोघे ऑफिसला जाणार, मग आईची काळजी कोण घेणार? त्या कुटुंबात ती सगळ्यात मोठी आहे, घराची मालकीण आहे, म्हणून तिला नर्सच्या देखरेखीखाली सोडता येणार नाही. आणि आता ती माझी आई आहे. जेव्हा रजनीताईंनी हे सगळं ऐकलं तेव्हा त्यांचं मन दुःखाने भरून गेलं. ज्या सुनेचा त्यांनी खूप अपमान केला होता, रात्रंदिवस टोमणे मारले होते, सतत तिच्यात दोष शोधले होते, आज ती सून तिची सेवा करण्यासाठी तयार आहे. तिची काळजी नर्सपेक्षाही चांगली घेत आहे. रजनीताईंना अपराधी वाटत होतं. एक दिवस जोरदार पाऊस पडला. शहरातील सगळे रस्ते जाम झाले होते. सगळ्या सेवा विस्कळीत झाल्या होत्या, त्यामुळे नर्सही येऊ शकली नाही. आता पार्वती रजनीताईंची सगळी कामं करायला लागली होती. ती त्यांना प्रेमानं आंघोळ घालायची, कपडे घालायची आणि केसही विंचरायची, वेळेवर औषधही द्यायची. एके रात्री पार्वती त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, ती नर्स अजून किती दिवस येणार नाही? तिचं घर पावसात खराब झाले, तोपर्यंत मी तुमच्या खोलीतच राहीन, असं रजनीताई म्हणाल्या. पण दिनेशला वाईट वाटेल. तू त्याला सोडून माझ्या खोलीत कशी राहू शकतेस? आई, मी दिनेशसोबत भांडण करून तुमच्या खोलीत येत नाही आहे. आम्ही दोघांनीही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे, असं ती हसतच म्हणाली. मी तुमची काळजी घेईन. नर्सने फोन केला. ती थोडा वेळ घेईल आणि नवीन नर्स देखील येऊ शकणार नाही, कारण सर्वत्र पाणी आहे. मग ती थोडी संकोचूनच म्हणाली, पार्वती, मी बेडवरची रोजची कामे फक्त नर्सचं करू शकते. असं कळायला पार्वतीला वेळ लागला नाही आणि ती म्हणाली, नाही आई, मी ती कामे करेन. मी तुम्हाला माझी आई आहे, तुम्ही तुझी मुलगी आहे, म्हणून मी सगळं काम करेन. तू लवकर बरे हो, असं पार्वती हसून म्हणाली. रजनीताईचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्या म्हणाल्या, पार्वती, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. तुझ्या आईबाबांबद्दल वाईट बोलले. हुंडा आणल्याबद्दल तू नेहमी टोमणे मारायची. तुझ्या कपड्यांची खिल्ली उडवायची. तुला अशिक्षित म्हणून तुझा अपमान करायची. आणि आज तू माझी इतकी काळजी घेत आहेस. जर तू माझी स्वतःची मुलगी असती तर कदाचित तिनेही हे कधीच केलं नसतं. मला नेहमी हुंडा आणि दिखावा पाहिजे होता. त्यासाठी मी अंजलीला नेहमी हक्काचा दाब देई. आणायचं होतं, पण दिनेशला तू आवडलीस, हीच एक गोष्ट मला त्रास देत होती. मला अंजली नको होती. मला तिचं पैसे आणि स्टेटस हवं होतं. आज अंजली मला या अवस्थेत सोडून संदीपसोबत तिच्या माहेरी गेली आहे. तिला वाटत असेल की मी बेडवर आडवी पडली, मग आता ती माझी सेवा का करेल? तिला तिचं स्वातंत्र्य, किटी पार्टी आणि फिरणं आवडतं. जेव्हा मी पैशासाठी तिला जोडलं होतं तेव्हा ती माझ्या हृदयाशी कशी जोडेल? तिला माझं दुःख कसं समजेल? मी फक्त पैसा पाहिला आणि दिनेशने तुझे चांगले गुण पाहिले, म्हणून तू घर सांभाळून घेतेस, मला सांभाळतेस. अंजली, तुझ्यात किती मोठा फरक आहे हे मला या अवस्थेत सोडून ती तिच्या माहेरी गेली आणि तू माहेरी गेलीस तरीही माझ्या अवस्था ऐकून धावत आलीस. आई, तुम्ही जास्त विचार करू नका बरं. तुमची तब्येत अजून बिघडेल. मी आहे ना, सगळं सांभाळून घेईन, असं पार्वती म्हणाली. तुम्ही औषध घेऊन आराम करा. पार्वतीने रजनीताईंना बरं व्हावं म्हणून खूप मेहनत घेतली आणि डॉक्टरांच्या औषधांमुळे रजनीताई पूर्वीसारख्या व्यवस्थित झाल्या. त्या पूर्वीसारख्या चालू फिरू लागल्या. एक दिवस सगळे घरात बसून जेवत होते
आणि तेव्हाच संदीप आणि अंजली आले. आई, तुम्ही ठीक झालात ना? यासाठी मला खूप आनंद आहे, काळजी करू नका, असं ते म्हणाले. संदीप आणि मी उद्यापासून इथेच राहणार आहोत, असं ऐकून रजनीताई म्हणाल्या, सुनबाई, आता इथे येण्याचं काहीच गरज नाही. माझ्याकडे दिनेश आणि पार्वती आहेत. तुम्ही दोघेही तुमच्या वडिलांकडेच राहा. आता दिनेश आणि मी सगळा व्यवसाय सांभाळू. माझा स्वतःचा मुलगा मला दुःखात सोडून गेला, मग मी तुला काय बोलू? आणि हो, आता तुम्हा दोघांनाही या घरात किंवा या व्यवसायात कोणताही हक्क नाही, कोणताही वाटा नाही. आता तुम्ही दोघेही इथून जाऊ शकता. संदीप आणि अंजली निघून गेले. रजनीताई दिनेश आणि पार्वतीसोबत अगदी आनंदाने राहू लागल्या. तर मित्रांनो, कधीकधी पैसा माणसाला पुरत नाही, तर त्याचा स्वभाव आणि त्याची काळजी ही खूप महत्त्वाची असते. कारण श्रीमंत माणसाला कधीकधी आपल्या पैशाचा गर्व होतोच, पण सर्व लोक तशी नसतात. काही लोक श्रीमंत असूनही त्यांचे पाय हे जमिनीवरच असतात आणि त्यांना पैशाचा काही मोह नसतो. इथे अंजलीला तिच्या पैशांचा खूपच गर्व होता. तिला काहीही दिसत नव्हतं, पण तिचा हा गर्व सासूने खूप छान खोडून टाकला. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत.